आपल्या घरातील साधं सोपं पण अमूल्य औषध असणारी ही साधीशी हळद. हिवाळा सुरू झाला की सर्दी, खोकला त्याचबरोबर अंगदुखीसारख्या खूप साऱ्या आजारांवर रामबाण औषध असणारा हा घरगुती आणि अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये केला जाणारा अवघ्या 5 मिनिटांमध्ये तयार होणारा हा हळदीचा काढा. जणू काही हे सर्वांवर रामबाण औषधच आहे. आपली आई, आजी म्हणायची की सकाळी उठल्यानंतर 1 कप तुम्ही हळदीचं दूध घेतलं की तुम्हाला कोणत्याही औषधाची गरजच नाही. आणि हाच औषधी काढा अगदी पारंपरिक पद्धतीने तुम्हाला आज मी सांगणार आहे. अगदी त्यामध्ये काही आपण औषधी गुणधर्मयुक्त हा काढा केलेला आहे, जेणेकरून खूप साऱ्या हिवाळ्यामध्ये होणाऱ्या सर्दी खोकल्यावर हा खूप उपयुक्त असणार आहे. त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच खूप साऱ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पौष्टिक रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे कविताज किचनला सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात खूप साऱ्या पौष्टिक रेसिपीज. नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हिवाळा चालू आहे आणि दररोज एक पौष्टिक रेसिपीज आपण पाहत आहोत. त्यामध्ये आजची रेसिपी आहे तो म्हणजे सर्दी खोकल्यावर गुणकारी असणारा रोगप्रतिकारक शक्ती टिकवणारा हळदीचा काढा. आता त्यासाठी या ठिकाणी आपण सुंठ घेतलेली आहे, त्याचबरोबर 4 ते 5 मिरे आणि 1 दालचिनीचा तुकडा. या ठिकाणी 1 ग्लास दुधासाठी 1 ग्लास भरेल एवढं हळदीचं दूध करण्यासाठीचा आपण हा मसाला करत आहोत. त्यासाठी सुंठ, 4 ते 5 मिरे आणि थोडीशी दालचिनी घेतलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विलायचीची जर पावडर नसेल तर विलायची देखील तुम्हाला यामध्येच कुटून घ्यायची आहे. त्यानंतर 1 ग्लास दूध घेतलेला आहे, त्यामध्ये टाकलेली आहे हळद. त्यानंतर जो मसाला आपण कुटून घेतलेला होता तो सर्व मसाला यामध्ये टाकलेला आहे. सुंठ नसेल तर अद्रक किसून टाकलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जी विलायची होती ना ती या ठिकाणी मी मिक्सरला दळून घेताना पौष्टिकतेचा विचार करून रेसिपी करत आहोत. त्यामुळे साखरेमध्ये दळून न घेता खडी साखरेमध्ये ही विलायची मी दळून घेतलेली आहे. त्यामुळे आणखीनच आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण हा काढा आपला तयार होणार आहे. त्यामुळे विलायची जर तुम्ही मिक्सरला दळून घेणार असाल तर त्यामध्ये साखरेऐवजी खडी साखरेचाच वापर करा. हे पहा, गॅस मध्यम करायचा. छान असा हा काढा या ठिकाणी उकळून घ्यायचा. जो मसाला आपण यामध्ये टाकलेला आहे त्याचा सर्व छान असा जो सुगंध असेल किंवा त्याची जी पौष्टिकता आहे ती पूर्णपणे या दुधामध्ये उतरायला हवी. त्याचबरोबर या ठिकाणी खूप जास्त बारीक हा मसाला तुम्ही केलेला असेल आणि तुम्हाला जर हा काढा गाळून घेण्याची गरज नसेल तर लगेचच तुम्हाला यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे. परंतु हा जो मसाला आहे ना थोडासा ठोसर असा निघलेला आहे, त्यामुळे हा काढा जो आहे तो मी गाळून घेणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तूप टाकताना मी ते ग्लासमध्ये टाकणार आहे. काढा छान असा 5 मिनिटं उकळल्यानंतर गरमागरम आपण हे हळदीचं दूध एका ग्लासमध्ये सर्व करू. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि खूप सारे इथून पुढे मेथीचे लाडू आपण उद्याच्या किंवा परवाच्या भागामध्ये पाहणार आहोत. डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूट्स लाडू, त्याचबरोबर खूप साऱ्या हिवाळा स्पेशल पौष्टिक रेसिपीज आपण पाहणार आहोत. त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर यावी. त्याचबरोबर सोमवारपासून शनिवारपर्यंत आपण दररोज दुपारी 12 वाजता एक नवीन रेसिपी, दररोज पौष्टिक रेसिपीज पाहत असतो. त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या खालीचे चॅनलचं नाव आहे कविताज किचन. त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे सर्व रेसिपींची नोटिफिकेशन येईल. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणखीन कोणकोणत्या पौष्टिक रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील कमेंट करून सांगा. कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा. छान असा हळदीचा काढा माझा तर तयार झालेला आहे. तुमच्या मुलांसाठी तुम्ही हळदीचा काढा बनवताना यामध्ये आणखीन कोणकोणते इन्ग्रेडियंट्स ॲड करता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर कविताज किचनचा कांदा लसूण मसाला देखील अशाच पद्धतीने आरोग्यदायी, शुद्धता राखून, केमिकल फ्री तयार केलेला आहे. पाहिजे असल्यास कमेंटमध्ये नक्कीच कळवा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच आरोग्यदायी पौष्टिक रेसिपीसोबत. तोपर्यंत